नमस्कार, मी सोमशालाक्षरी. आज आपण बघणार आहोत प्रिपरेशन मेथडला. आज ज्या प्रिपरेशन मेथडबद्दलची माहिती घ्यायची आहे त्या प्रिपरेशन मेथडचं नाव आहे ग्रिग्नार्ड्स रिएजंट पासून अल्कोहोल तयार करणे. बाबांनो, आपल्याला अल्कोहोल तयार करायचं आहे, पण एक लक्षात घ्या, अल्कोहोल हे आपल्याला ग्रिग्नार्ड्स रिएजंट पासून तयार करायचं आहे. ओके, आता ग्रिग्नार्ड्स रिएजंट म्हणजे नेमकं काय आहे ना. आता ग्रिग्नार्ड्स रिएजंट कुणाला म्हणतात हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. ग्रिग्नार्ड्स रिएजंट बोले तो क्या आहे की नाही. अहो, ग्रिग्नार्ड्स रिएजंट म्हणजे काय हे पहिल्यांदा माहित पाहिजे. पहिल्यांदा अरे बाबांनो, हो का, RMgX याला म्हणतात ग्रिग्नार्ड्स रिएजंट. RMgX अल्किल मॅग्नेशियम हॅलाइड इज कॉल्ड ॲज ग्रिग्नार्ड्स रिएजंट. हे वाक्य पहिल्यांदा आपण लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, कळलं आम्हाला. अल्किल मॅग्नेशियम हॅलाइड म्हणजे ग्रिग्नार्ड्स रिएजंट. एक्झाम्पल लिहा म्हणल्यावर एक्झाम्पल लिहिता येते. आर म्हणजे कोण, अल्किल ग्रुप, लिहा कुठला बी आहे. CH3 Mg. X म्हणजे हॅलोजन, X म्हणजे हॅलोजन, X म्हणजे Cl, X म्हणजे Br, X म्हणजे I, X म्हणजे हॅलोजन, X म्हणजे Cl, X म्हणजे Br. नीट लक्षात घ्या. मग तुम्ही कुठलं बी एक घ्यायचं झालं. आर म्हणजे काय, CH3, आणि X म्हणजे काय, Cl. ना झालं मिथिल मॅग्नेशियम क्लोराईड. मिथिल मॅग्नेशियम क्लोराईड अशी कितीही उदाहरणं आपल्याला घेता येतील. तुम्ही इथे इथिल घ्या, मग इथिल मॅग्नेशियम क्लोराईड अशी कितीही उदाहरणं तुम्हाला त्या ठिकाणी घेता येतील. ओके, म्हणजे ग्रिग्नार्ड्स रिएजंट कळलं आपल्याला. आता ग्रिग्नार्ड्स रिएजंटमध्ये जो कार्बन मेटल बॉन्ड आहे, हा कार्बन मेटल बॉन्ड आहे. हा कोण आहे, मॅग्नेशियम आहे, मेटल आहे. हा कोण आहे, आर आहे, कार्बन आहे. आणि कार्बन मेटलच्या मध्ये हा बॉन्ड आहे, म्हणून हा ऑर्गॅनो मेटॅलिक कंपाऊंड आहे. ऑर्गॅनो मेटॅलिक कंपाऊंड, कार्बन मेटल बॉन्ड असलेला कंपाऊंड. ओके, मला सांगा मॅग्नेशियम हा कोण आहे, मेटल. अरे बाबा, तुला माहित असेल, आहे की नाही, माहित आहे की नाही, सांग की मॅग्नेशियम हा कोण आहे, मेटल आहे. मग मला सांग, मेटलवरती कुठला चार्ज असतो, पॉझिटिव्ह असतो. मेटल हे इलेक्ट्रॉन देणारे असतात. मेटलवरती चार्ज कुठला येतो, प्लस येतो, अधिक येतो, पॉझिटिव्ह येतो, प्लस येतो. समजते का. आणि म्हणून हा मॅग्नेशियम झाला पॉझिटिव्ह. लक्षात घ्या का, ह्या मॅग्नेशियमवरती चार्ज कुठला आला, पॉझिटिव्ह आला. आता बाबा नो, पॉझिटिव्ह चार्ज का आला हे कळलं पाहिजे. अरे मॅग्नेशियम हा मेटल आहे, म्हणून मॅग्नेशियमवरती चार्ज पॉझिटिव्ह आहे, आणि याच्यावरती चार्ज पॉझिटिव्ह म्हणजे ह्याच्यावरती ऑटोमॅटिक चार्ज आपला निगेटिव्ह आला. म्हणजे हा तुमचा ग्रिग्नार्ड रिएजंट. ग्रिग्नार्ड रिएजंट मधला मॅग्नेशियम हा पॉझिटिव्ह असतो, तर आर हा निगेटिव्ह असतो, म्हणजे कार्बनवरती निगेटिव्ह चार्ज असतो. आणि हा आर आणि Mg ह्याच्यामधला बॉन्ड तुटणार आहे. खेच्या खेच्या खेच्या. कार्बन मेटल ह्याच्यामधला बॉन्ड तुटणार आहे. मग हा एक भाग आणि हा एक भाग, असे दोन भाग मिसळायचे आहेत, आपल्याला ॲडिशन करायचं आहे. म्हणून पहिल्यांदा नीट लक्षात घ्या ग्रिग्नार्ड रिएजंट कसं आहे. ठीक आहे, आपल्याला माहित आहे, तुम्हाला मी काय सांगितलं, ग्रिग्नार्ड्स रिएजंट पासून अल्कोहोल तयार करणे. ओके, आता नुसता ग्रिग्नार्ड रिएजंट घ्यायचा आहे का, नाही. मग ग्रिग्नार्ड रिएजंटच्या सोबत काय घ्यायचं आहे, तर त्याच्यासोबत घ्यायचा आहे अल्डिहाइड किंवा कीटोन. म्हणजे अल्डिहाइड किंवा कीटोन यांची अभिक्रिया आपण जर ग्रिग्नार्ड रिएजंट सोबत केली तर पहिल्यांदा तयार होतो एडॅक्ट Mg कॉम्प्लेक्स, आणि त्याचं आपण करणार आहोत ॲसिड हायड्रोलायसिस, आणि मग तयार होणार आहे तुमचा अल्कोहोल. ठीक आहे, रिॲक्शन सगळी सांगतो व्यवस्थित. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला अजून एक महत्त्वाचं वाक्य माहीत पाहिजे, अल्डिहाइड कीटोन कसे असतात त्याची पण ओळख करून घेऊ आपण. ग्रिग्नार्ड रिएजंटची अभिक्रिया आपण कोणासोबत करणार आहोत, अल्डिहाइड सोबत किंवा कीटोन सोबत. बघा, आर C डबल बॉन्ड OH हा अल्डिहाइड आहे. आर C डबल बॉन्ड OHच्या जागी आर घ्या, कीटोन होते. अल्डिहाइड आहे, कीटोन आहे. दोघांमध्ये बी काय आहे, C डबल बॉन्ड O. दोघांमध्ये बी काय आहे, C डबल बॉन्ड O. बाबानो, कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड हा जो भाग आहे इथं इथं त्याला म्हणतात कार्बोनिल ग्रुप. आणि हा ग्रिग्नार्ड रिएजंट मिसळायचा आपल्याला कुठं, ह्या कार्बोनिल ग्रुपमध्ये मिसळायचा. म्हणून या ठिकाणी आपण फक्त कार्बोनिल ग्रुपची ओळख करून घेऊ. अल्डिहाइड असेल किंवा कीटोन असेल, दोघांमध्ये बी रिॲक्शन कुठं होणार आहे, कार्बोनिल कार्बन, कार्बोनिल ऑक्सिजनच्या अक्रॉस होणारी आहे, कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्डच्या अक्रॉस होणारी आहे. त्याच्यामुळं हा ग्रुप आपण समजून घेऊ, C डबल बॉन्ड O ही तर रिॲक्शन होते. इथं RH असेल तर अल्डिहाइड, आर असेल तर कीटोन. बरोबर आहे. ओके,
मग मला सांगा, हा कार्बन आहे, हा ऑक्सिजन आहे. अरे बाबांनो, ह्या दोघांच्या मध्ये डबल बॉन्ड आहे. डबल बॉन्ड मध्ये एक बॉन्ड पाय असतो, एक बॉन्ड सिग्मा असतो. कार्बन ऑक्सिजन ह्या दोघांच्या मध्ये दोन बॉन्ड आहेत. दोन बॉन्ड पैकी एक बॉन्ड पाय आहे, एक बॉन्ड सिग्मा आहे. पाय बॉन्ड हा वीक आहे, कमकुवत आहे, कमी शक्तीचा आहे. आणि अजून एक महत्वाचं वाक्य, ऑक्सिजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे. बघा, ऑक्सिजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे, म्हणजे ऑक्सिजनची इलेक्ट्रॉनला स्वतःकडे खेचून घेण्याची पॉवर, शक्ती जास्त आहे. म्हणून हा पाय बॉन्ड तुटतो आणि हा पाय बॉन्ड जातो ओ कडे. हा पाय बॉन्ड जातो ओ कडे, बॉन्ड जिकडे गेला तिकडं वजा आणि त्याच्या उलट प्लस लिहायचं. बघा, हा ऑक्सिजन आहे, ह्याला म्हणतात कार्बोनिल ऑक्सिजन. हा कार्बन आहे, ह्याला म्हणतात कार्बोनिल कार्बन. हा ग्रुप आहे, ह्याला म्हणतात कार्बोनिल ग्रुप. इथं बी कार्बोनिल ग्रुप आहे, इथं बी कार्बोनिल ग्रुप आहे. हाच महत्वाचा आहे. हे आर एच महत्वाचं नाही, आर आर महत्वाचं नाही. आपल्याला रिॲक्शन करण्यासाठी हे मिसळायचं आहे. कुठं? कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्डच्या अक्रॉस. ह्याचे दोन भाग आहेत, एक भाग आर आहे, एक भाग MgX आहे. हे दोन भाग मिसळायचे. कुठं? कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्डच्या अक्रॉस. या दोन भागापैकी एक भाग O ला जोडा, एक भाग C ला जोडा. म्हणजे कार्बोनिल कार्बनला एक भाग जोडा आणि कार्बोनिल ऑक्सिजनला आणि दुसरा भाग कार्बोनिल कार्बनला. तर अशा प्रकारची रिॲक्शन करायचं आहे. संपलं. या ठिकाणी फक्त एक वाक्य आपण लक्षात घ्यायचं, बाबांनो, कार्बन ऑक्सिजनच्या मध्ये डबल बॉन्ड आहे. त्या डबल बॉन्ड पैकी एक बॉन्ड पाय आहे, एक सिग्मा बॉन्ड आहे. पाय बॉन्ड हा वीक आहे. ऑक्सिजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे. अरे बाबांनो, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी म्हणजे काय? इलेक्ट्रॉनला स्वतःकडे खेचून घेण्याची शक्ती, पॉवर, क्षमता, त्याला म्हणायचं इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. आणि ती जास्त आहे ऑक्सिजनची. म्हणून हा बॉन्ड तुटला, ह्याच्याकडे शिफ्ट झाला. पाय बॉन्ड तुटतो, या ऑक्सिजनकडे जातंय. आणि म्हणून O वरती निगेटिव्ह चार्ज आणि C वरती पॉझिटिव्ह चार्ज. हे लक्षात घ्या. झालं. मग तुम्हाला माहित आहे MgX कोणाकडे जाईल? आणि एक वाक्य लक्षात घ्या तुम्ही, कधी पण पॉझिटिव्ह निगेटिव्ह मध्ये अट्रॅक्शन असते, निगेटिव्ह पॉझिटिव्ह मध्ये अट्रॅक्शन असते. पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह रिपल्शन, निगेटिव्ह निगेटिव्ह रिपल्शन. आकर्षण कोणामध्ये? दोन वेगळे चार्ज पाहिजे. पॉझिटिव्ह निगेटिव्ह अट्रॅक्शन. कळलं का? पॉझिटिव्ह निगेटिव्ह च्यू च्यू, निगेटिव्ह पॉझिटिव्ह च्यू च्यू, आणि पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह नगो नगो. कळलं का नाही? कळलं? पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह लांब लांब, निगेटिव्ह निगेटिव्ह लांब लांब, पॉझिटिव्ह निगेटिव्ह च्यू च्यू. हे नियम लक्षात घ्या. म्हणून MgX कुणाकडे? O कडे. आणि R कोणाकडे? C कडे. हो का? R वरती कोणता चार्ज आहे? निगेटिव्ह. म्हणून हा येईल पॉझिटिव्ह कडे. MgX वरती चार्ज कोणता आहे? पॉझिटिव्ह. हा कोणाकडे? निगेटिव्ह कडे. तर हा एक महत्त्वाचा नियम लक्षात घ्यायचा आहे. म्हणजे कोण कोणाकडे जातो? पॉझिटिव्ह जातो निगेटिव्ह कडे, निगेटिव्ह जातो पॉझिटिव्ह कडे, पॉझिटिव्ह जातो निगेटिव्ह कडे. कळलं असेल? ह्याप्रमाणे रिॲक्शन करा. आणि कुणावरती कुठला चार्ज आहे सगळे सांगितले. लक्षात ठेवा, रिॲक्शन करताना पण सांगतो. आणि एक वाक्य लक्षात घ्या, अल्डिहाइड कीटोन ह्या दोघांच्या मध्ये कार्बोनिल ग्रुप आहे. C डबल बॉन्ड O ला म्हणतात कार्बोनिल ग्रुप. त्याच्यामधला कार्बन त्याला म्हणायचं कार्बोनिल कार्बन. त्याच्यामधलं ऑक्सिजन त्याला म्हणायचं कार्बोनिल ऑक्सिजन. कार्बोनिल ऑक्सिजनवरती निगेटिव्ह चार्ज येतो, कार्बोनिल कार्बनवरती पॉझिटिव्ह चार्ज येतो. हे लक्षात ठेवा. का बरं येतो? आत्ताच बघितलं, पुन्हा डबल सांगायची गरज नाही. जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला व्हिडिओ पोहोचणं महत्त्वाचं आहे. जास्तीत जास्त लोक शिकले पाहिजेत. गरिबाचं लिकरू सुद्धा शिकलं पाहिजे. लक्षात घ्या. मोठे लोक मोठे होत आहेत, गरीब लोक गरीब होत आहेत. आमच्या तुमच्यासारख्यांचा विचार कोणी करते? कोणी करत नाही बाबा. आपण स्वतः केलं पाहिजे. बिकॉज आय एम द क्रिएटर ऑफ माय डेस्टिनी. बरोबर आहे का? तुझ्या जीवनाचा शिल्पकार तू आहेस. तुझा विचार तुला करावा लागणार आहे, दुसरं कोण सांगणार नाही. म्हणून बघ व्हिडिओ माझे, अभ्यास कर. कुठं क्लास लावायची गरज नाही, पैसे खर्च करायची गरज नाही. फुकट शिक्षण आहे, फुकट. तुझी इच्छा असेल तर बघ, आणि काय प्रॉब्लेम असेल तर कमेंट कर. म्या सांगतो तुला, म्या शिकवतो षडाक्षरी, फुकट शिकवतो तुला. जर तुला पैसे द्यायची तुझी क्षमता नसेल तर. पण शिक पहिल्यांदा शिकला पाहिजे. शिकणं फार महत्त्वाचं आहे. न शिकलास तर तुझं काय खरं नाही. हां ठीक आहे, आता रिॲक्शनला सुरुवात करू. ओके, चला. आता रिॲक्शनला आपण सुरुवात करूया. एक लक्षात घ्या, या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे? अल्डिहाइड किंवा कीटोन घ्यायचा आहे. काय घ्यायचं आहे? बघा इथे तुम्ही, तुम्हाला घ्यायचा अल्डिहाइड किंवा कीटोन. लिहू का इथं? दिसतं म्हणा, अल्डिहाइड घ्या किंवा कीटोन घ्या. लिहू का? ऑर
और कीटोन. ठीक आहे. याची अभिक्रिया करा ग्रिग्नार्स रिएजंट सोबत. कुणासोबत? ग्रिग्नार्स रिएजंट सोबत. ग्रिग्नार्स रिएजंट सोबत रिॲक्शन करा. ऐका बरं का, नीट मन लावून ऐका. हे पहा, अल्डिहाइड किंवा कीटोन याची अभिक्रिया आपण कोणासोबत करतोय? ग्रिग्नार्स रिएजंट सोबत. त्या ठिकाणी पहिल्यांदा काय तयार होईल? ॲडॅक्ट. Mg कॉम्प्लेक्स म्हणजे ॲडॅक्ट तयार होईल. आणि पुन्हा दुसरी स्टेप आहे. पहिल्या स्टेपमध्ये काय करा? अल्डिहाइड घ्या किंवा कीटोन घ्या, त्याची अभिक्रिया करा ग्रिग्नार्स रिएजंट सोबत. पहिल्यांदा काय मिळेल? ॲडॅक्ट मिळेल. आणि आता हे जे ॲडॅक्ट आहे त्याचं करा ॲसिड हायड्रोलायसिस. काय करायचं? ॲसिड हायड्रोलायसिस करायचं. आणि मग शेवटी तुम्हाला काय मिळणार आहे? तुमचा प्रोडक्ट. आणि तुमचा जो प्रोडक्ट आहे त्याचं नाव आहे काय? अल्कोहोल. बघा, म्हणजे अल्डिहाइड कीटोनची अभिक्रिया ग्रिग्नार्स रिएजंट सोबत केल्यास पहिल्यांदा ॲडॅक्ट मिळतो. त्या ॲडॅक्टचं आपण पुन्हा काय केलं? ॲसिड हायड्रोलायसिस. आणि मग मिळतं आपल्याला अल्कोहोल. अशा 2 स्टेपमध्ये रिॲक्शन आहे. कशी होते आपण लक्षात घ्यायचं. आता अल्डिहाइडसाठी कीटोनसाठी रिॲक्शन वेगळी दाखवायची गरज नाही. अल्डिहाइड असेल किंवा कीटोन असेल, दोघांसाठी होणारी अभिक्रिया एकसारखीच आहे. कारण दोघांमध्ये बी काय? C डबल बॉन्ड O आहे. तुम्ही अल्डिहाइड घ्या किंवा कीटोन घ्या, वाटल्यास लिहितो मी इथं RC डबल बॉन्ड OH हा अल्डिहाइड आहे आणि RC डबल बॉन्ड OR हा कीटोन आहे. अरे बाबा नो, अल्डिहाइड असेल किंवा कीटोन असेल, दोघांमध्ये कॉमन काय? C डबल बॉन्ड O. त्याच्यामुळे दोघांची जनरल रिॲक्शन एकसारखी लिहू आपण. दोघांची जनरल रिॲक्शन एकसारखी लिहू, कारण दोघांमध्ये सेमच आहे की. आणि अल्डिहाइड आणि कीटोन याच्यामधला कोणता भाग रिॲक्शनमध्ये भाग येतो? C डबल बॉन्ड O. तर C डबल बॉन्ड O हा महत्त्वाचा भाग आहे. रिॲक्शन कशी होते तुम्हाला मी सविस्तर समजावून सांगतो. ऐका बघा. हो का, हे आहे C डबल बॉन्ड O. हे आहे तुमचा अल्डिहाइड किंवा कीटोन. है ना? C डबल बॉन्ड O. मग इथं RH लिहिलं की अल्डिहाइड, RR लिहिलं की कीटोन. सोपं आहे हो. म्हणजे दोघांना सेपरेट रिॲक्शन सांगण्याच्या ऐवजी एकाच रिॲक्शनमध्ये दोन्ही बी सांगतो. दोघांच्या रिॲक्शन सारख्याच होतात हो. कसं सांगावं रे तुला? तुला काय कळलं का नाही? अरे अल्डिहाइड कीटोन दोन्ही एकसारखं आहे ना, म्हणून लिहिलं C डबल बॉन्ड O. मग एकाच तो अल्डिहाइड बी नाव लिहिलं आणि कीटोन बी लिहिलं, असं राहते का घरची? असं म्हणाला तुम्ही. समजून घ्यायचं बाबा, समजून घ्यायचं. आता अल्डिहाइड कीटोनमध्ये दोघांमध्ये बी असंच असणार आहे. ठीक आहे. प्लस ह्याची रिॲक्शन करू आपण ग्रिग्नार्स रिएजंट RMgX वर. अल्किल मॅग्नेशियम हॅलाइड इज कॉल्ड एज ग्रिग्नार्स रिएजंट. अल्किल मॅग्नेशियम हॅलाइड इज कॉल्ड एज ग्रिग्नार्स रिएजंट. अल्किल मॅग्नेशियम हॅलाइड इज कॉल्ड एज ग्रिग्नार्स रिएजंट. लक्षात ठेवायचं. ठीक आहे. आता हा मॅग्नेशियम आहे. तुम्हाला माहित आहे मॅग्नेशियमवरती कुठला चार्ज हो? पॉझिटिव्ह चार्ज. का बरं हो? कारण मॅग्नेशियम हा कोण आहे? मेटल आहे रे बाबा. आणि तुला माहित आहे मेटलवरती चार्ज पॉझिटिव्ह येतो, म्हणून हा झाला पॉझिटिव्ह आणि हा झाला निगेटिव्ह. मॅग्नेशियम हा पॉझिटिव्ह आहे कारण मॅग्नेशियम हा मेटल आहे. हा पॉझिटिव्ह म्हणलं की हा ऑटोमॅटिक निगेटिव्ह. आणि R आणि Mg मधला बॉन्ड तोडायचा. बस खेचा तोड डालो बॉन्ड को तोड डालो. हा R आणि Mg मधला बॉन्ड तोडला आपण. कुठला बॉन्ड तुटतोय महत्वाचा आहे. RMg बॉन्ड तुटणार आहे. 2 भाग आहे, हा एक भाग. एक भाग पॉझिटिव्ह आहे, एक भाग निगेटिव्ह आहे. हे 2 भाग मिसळायचे आहेत. कुठं? कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्डच्या अक्रॉस. समजलं का? अरे बाबा, ग्रिग्नार्स रिएजंटची ॲडिशन करायचं आहे. पहिली स्टेप ॲडिशन रिॲक्शन आहे. पहिल्या स्टेपमध्ये काय होतं? न्यूक्लियोफिलिक ॲडिशन रिॲक्शन, ज्याच्यामध्ये ग्रिग्नार्स रिएजंट हा कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्डच्या अक्रॉस ॲड होतो तुमच्या अल्डिहाइड किंवा कीटोन मधल्या. मग आता बघा, हा कोण आहे? ऑक्सिजन. ह्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे म्हणून हा बॉन्ड इकडे आला. संपलं. कार्बन ऑक्सिजनच्या मध्ये डबल बॉन्ड आहे. 2 बॉन्डपैकी एक बॉन्ड पाय आहे, एक सिग्मा आहे. पाय बॉन्ड वीक आहे. अरे बाबा, हा कोण आहे? ऑक्सिजन आहे. कार्बोनिल ऑक्सिजन आहे. ह्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कार्बनपेक्षा जास्त आहे. हा कार्बोनिल कार्बन. त्याच्यामुळं ऑक्सिजनवरती चार्ज कुठला आला? निगेटिव्ह. आणि ह्याच्यावरती कुठला आला? पॉझिटिव्ह. चार्ज का बरं आला कळाचं. आता हे मिसळा. आणि तुम्हाला माहित आहे मिसळताना कसं आहे? पॉझिटिव्ह निगेटिव्ह चिव. पॉझिटिव्ह निगेटिव्ह चिव. कळतंय ना? हा नियम वापरायचा. आता हा Mgx आहे. चार्ज कुठला आहे? पॉझिटिव्ह. म्हणजे हा कोणाकडे जाईल? निगेटिव्हकडे जाईल. पॉझिटिव्ह कोणाकडे जाईल? निगेटिव्हकडे जाईल. Mgx हो का निघाला कोणाकडे? ओकडे. R कसा आहे? निगेटिव्ह कोणाकडे जाईल? पॉझिटिव्हकडे. कोणा पॉझिटिव्ह? कार्बन. हो का? बस
संपलं. म्हणजे MgX हा भाग कार्बोनिल ऑक्सिजनला जोडा आणि R हा भाग कार्बोनिल कार्बनला जोडा. बस का बरं लक्षात ठेवा, कारण असेल सांगितलं मी, आता सांगायची गरज नाही. म्हणजे MgX हा भाग कार्बोनिल ऑक्सिजनला आणि इकडचा भाग इकडं. संपलं. रिॲक्शन इज टेक्स प्लेस इन द प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर. आता करा. आता कसं होईल बघा, हे बॉन्डला बॉन्ड, सीला सी, बॉन्डला बॉन्ड, डबल बॉन्ड तो सिंगल बॉन्ड होतो. डबल बॉन्ड मधला एक बॉन्ड तुटला, पाय बॉन्ड तुटला, ओ कडे गेले, डबलचं सिंगल होईल आणि ओला ओ राहिलं बघा. हे कार्बन सिंगल बॉन्ड, हे ओ असं लिहून घ्या पहिल्यांदा. हो का, सिंगल बॉन्ड कार्बन, सिंगल बॉन्ड, डबलचं बी सिंगल बॉन्ड, ओ लिहिलं. आता मला सांगा MgX कुणाकडे जाईल? ओ कडे जाईल. म्हणजे MgX हा कुणाला अटॅच होईल? कार्बोनिल ऑक्सिजनला. हो का, हा कार्बोनिल ऑक्सिजनला MgX आहे का. R कोणाकडे जाईल? कार्बोनिल कार्बनकडे. म्हणजे R जोडतो कार्बोनिल कार्बनला. संपलं. आणि तयार झाला तुमचा ॲडक्ट. हा कोण आहे? ॲडक्ट. Mg कॉम्प्लेक्स आहे. अशा प्रकारची पहिली स्टेप. आता दुसऱ्या स्टेपमध्ये काय करायचं आहे? दुसऱ्या स्टेपमध्ये आपल्याला करायचं आहे ॲसिड हायड्रोलायसिस. ॲसिडच्या साह्याने होणारं हायड्रोलायसिस. संपलं. आता कसं करणार तुम्ही ॲसिड हायड्रोलायसिस? ॲसिड हायड्रोलायसिस करण्यासाठी वॉटर वापरायचं का? असं लिहू आपण. इथं लिहू आपण HOH आणि H+. कळलं का? HOH आणि H+ असलं की ओळखायचं ॲसिड हायड्रोलायसिस आहे. किंवा ह्याला असं लिहिलं H3O+. H3O+ म्हणले बी ॲसिड हायड्रोलायसिस. ओळखून घ्या, गोळ करू नका. झालं. O आणि Mg मधला बॉन्ड तुटतो. हा बॉन्ड तुटला, खेचाक खेचाक खेचाक, हा तुटला बॉन्ड, तुटला. O आणि Mg मधला बॉन्ड तुटला आणि हायड्रोजन त्याच्याकडे सुटला. कळलं का? आता H कोणाकडे जाईल? O कडे. का इकडे आला आणि हा जो आहे याच्यासोबत निघून जाईल. संपलं. वॉटर मॉलिक्यूल मधला H कोणाकडे जातो? O कडे. H चालला O कडे. MgX आणि इथला OH आहे का? बघा, हे बॉन्ड, हे C, हे बॉन्ड, हे R ला R, हे वरी O आहे का? O कडे कोणाला H म्हणजे अल्कोहोल तयार झाला आणि MgX OH निघून जाते. MgX OH निघून जाते आणि हे तयार झालं तुमचं अल्कोहोल. अशा प्रकारे या ठिकाणी अल्कोहोल तयार होते. हो का, संपूर्ण रिॲक्शन तुमच्या समोर आहे. एकच रिॲक्शन नीट समजून घ्या. एवढी एक रिॲक्शन कळाली की बाकीचा भाग तुम्हाला काही सांगायची गरज नाही. बस एकच रिॲक्शन समजून घ्यायचं. बाकीचा भाग तुम्हाला समजावून सांगायची आवश्यकता नाही. झालं. कार्बन ऑक्सिजनच्या मध्ये डबल बॉन्ड आहे. डबल बॉन्डपैकी एक बॉन्ड इकडे गेला, निगेटिव्ह पॉझिटिव्ह. इथं पॉझिटिव्ह चार्ज मेटल असल्यामुळे इथं निगेटिव्ह. C आणि O हा बॉन्ड इकडे शिफ्ट. ओची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त, हा निगेटिव्ह हा पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह गेला निगेटिव्हकडे, निगेटिव्ह गेला कार्बनकडे. हा कार्बोनिल ऑक्सिजन, हा कार्बोनिल कार्बन. एक वाक्य लक्षात ठेवायचं, ग्रिग्नार्ड रिएजंटचा MgX हा कार्बोनिल ऑक्सिजनला जोडावा. ग्रिग्नार्ड रिएजंटचा R हा कार्बोनिल कार्बनला जोडावा. बस एवढं वाक्य कळालं की रिॲक्शन कळाली. पुन्हा दुसरं काय सांगायचं आहे हो तुम्हाला? आणि रिॲक्शन कशी आहे बघा. OMG मधला बॉन्ड तुटला, HO कडे सुटला. चांगला का? छान आहे का? छान आहे का? छान सांगायला लाव का? कळलं का? O आणि Mg मधला बॉन्ड तुटला, हायड्रोजन O कडे सुटला. HO कडे सुटला. आता एक्झाम्पल्स घेतो आणि लक्षात घ्या, अल्डिहाइडसाठी बी हेच आहे आणि कीटोनसाठी बी हेच आहे. फक्त कुठं बदलायचं हो का? अल्डिहाइड म्हणलं की इथं R घ्यायचं, इथं H घ्यायचं. कीटोन म्हणलं की इथं पुन्हा H काढायचं, इथं R घ्यायचं. कीटोन फक्त एवढं बदलायचं, बाकीचं काय बदलायची गरज नाही. म्हणजे पुन्हा दोनदा सांगायची गरज नाही. ह्याच्यामध्ये सगळंच कळते. पुस्तकात ठेवली एकच रिॲक्शन दिली आहे, त्याच्यामुळे मी बी एवढीच घेतो. आता एक्झाम्पल्सला सुरुवात करू डायरेक्ट आपण आणि एक 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 एक्झाम्पल सविस्तरपणे पाहण्याचा प्रयत्न करू. ओके, ठीक आहे. बघा बघा, जर आपण फॉर्माल्डिहाइड घेतलो, काय घेतलो? फॉर्माल्डिहाइड. नीट आहे का बरं का? हे तर अल्डिहाइड आहे किंवा कीटोन आहे. समजा आपण फॉर्माल्डिहाइड घेतलो तर तुम्हाला काय मिळणार आहे? प्रायमरी अल्कोहोल मिळणार आहे. फॉर्माल्डिहाइड जर तुम्ही घेतला तर प्रायमरी अल्कोहोल तयार होतो. समजा फॉर्माल्डिहाइडच्या व्यतिरिक्त दुसरा अल्डिहाइड घेतला, अल्डिहाइड एक्सेप्ट फॉर्माल्डिहाइड, फॉर्माल्डिहाइडला सोडून दुसरा घेतात अल्डिहाइड, तर सेकंडरी अल्कोहोल तयार होतो. कळलं का? आणि जर तुम्ही कीटोन घेतला तर टर्शियरी अल्कोहोल तयार होतो. बघा, फॉर्माल्डिहाइड घ्या, प्रायमरी अल्कोहोल मिळेल. अल्डिहाइड घ्या, फॉर्माल्डिहाइडला सोडून सेकंडरी अल्कोहोल तयार होतो. कीटोन घ्या, टर्शियरी अल्कोहोल तयार होतो.
म्हणजे कोणता अल्कोहोल तयार करायचं हे या अल्डिहाइड किंवा कीटोनवरती अवलंबून आहे. तुम्ही कुठला अल्डिहाइड घेताय, तुम्ही कुठला कीटोन घेताय याच्यावरती तयार होणारा प्रोडक्ट अवलंबून आहे. म्हणून फार्माल्डिहाइड घेतलो प्रायमरी अल्कोहोल तयार होईल, अल्डिहाइड घेतलो फार्माल्डिहाइडला सोडून सेकंडरी अल्कोहोल तयार होतो, कीटोन घेतला टर्शरी अल्कोहोल तयार होतो. म्हणजे कुठला अल्डिहाइड घ्यावा का कीटोन घ्यावा तुम्ही ठरवायचं, कोणता अल्कोहोल तयार करायचा आहे त्याच्याप्रमाणे. आणि या मेथडनं प्रायमरी सेकंडरी टर्शरी तिन्ही प्रकारचे अल्कोहोल तयार होतात. ग्रिग्नार्ड रिएजंट पासून प्रायमरी अल्कोहोल तयार होतो का, होतो. सेकंडरी अल्कोहोल तयार होतो का, होतो. टर्शरी अल्कोहोल तयार होतो का, होतो. तिन्ही प्रकारचे अल्कोहोल तयार होतात का, होतात. अरे होतात. कळलं. आता एक्झाम्पलला सुरुवात करू. एक वाक्य लक्षात घ्यायचं, फार्माल्डिहाइड घेतलात प्रायमरी अल्कोहोल, फार्माल्डिहाइडला सोडून दुसरा अल्डिहाइड घेतलात सेकंडरी अल्कोहोल, कीटोन घेतलात टर्शरी अल्कोहोल. क्या समझ में आए कि नहीं आया? मैं क्या बोल रहा हूँ, आपके दिमाग में आ रहा है क्या नहीं आ रहा है? बहुत सिंपल है. अगर हम बराबर समझ के लेते हैं तो बराबर समझता है. हाँ, अपना टकुरा व्यवस्थित जाग्यावर ठेवना आणि व्यवस्थित थोड़ा पढ़ना ऐकना. आता ही सब क्यों नहीं आता, सब आता है बाबा, आ सकता है. तुम्हारी इच्छा हो तो सब हो सकता है, तुम्हारी इच्छा नहीं तो हम क्या कर सकते हैं. पढ़ाना हमारा काम है, पढ़ना आपका काम है. आपको पढ़ना होगा, हमको पढ़ाना होगा, बाद में उसका आविष्कार होगा, अच्छा सक्सेस मिलेगा, यश मिलेगा, हम हमारे ज़िंदगी में खुशहाल होंगे. इसलिए पढ़ना पड़ेगा भाई, पढ़ो. पढ़ो. कळलं झालं का. एक्झाम्पल्स घेऊयात आपण. असं लक्षात घ्या, व्यवस्थित अभ्यास करा, लक्षात घ्या. ओके, या. ठीक आहे. आता याच्यामध्ये एक वाक्य महत्त्वाचं आहे, हो का. ग्रिग्नार्ड रिएजंटचे दोन भाग पडायचं. एक भाग कुठला, MgX. MgX हा भाग कुणाला जोडतो, MgX हा कार्बोनिल ऑक्सिजनला जोडावा, कार्बोनिल ऑक्सिजनला जोडावा. ठीक आहे. आणि दुसरा कुठला आहे, R हा कार्बोनिल कार्बनला जोडावा, कार्बनला जोडावा. नीट ऐका मी का सांगतोय. हे वाक्य लक्षात ठेवा. बाकी सगळं सांगितलंय का बरं, कारणासहित सांगितलंय. आता एक वाक्य सांगतो. ग्रिग्नार्ड रिएजंट मधला MgX हा कार्बोनिल ऑक्सिजनला जोडावा, ग्रिग्नार्ड रिएजंट मधला R हा कार्बोनिल कार्बनलाच जोडावा. बस एवढं कळाली, रिॲक्शन कळाली, वेगळं सांगायची गरज नाही. बघा मी रिॲक्शन घेतो. नंबर 1 रिॲक्शन H C++O H. उदाहरण घेऊ आपण RMgX म्हणजे CH3 घेऊ आपण, एक्झाम्पल घेऊ, Cl घेऊ इथं आपण. रिॲक्शन इज टेक्स प्लेस इन द प्रेझन्स ऑफ ड्राय इथर. नीट बघा बरं का, दिसते का बघतो मी, व्यवस्थित दिसतो का बघतो, दिसते ना सर्वांना. ओके, बघा आता याच्यामध्ये कसं होतं बघा. ह्याचे दोन भाग पाडा. MgCl हा एक भाग आणि इकडचा एक भाग. कार्बन आणि Mg मधला बॉन्ड तोडायचा, खेचा खेचा खेचा, खराब झालं. मग आता कसं आहे, हो का, ग्रिग्नार्ड रिएजंट मधला MgCl हा कार्बोनिल ऑक्सिजनला जोडावा. हा आहे कार्बोनिल ऑक्सिजन, हा आहे कार्बोनिल कार्बन. चला MgCl कुठं जोडायचं, कार्बोनिल ऑक्सिजनला. आणि हे R आहे, CH3 म्हणजे R आहे, कार्बोनिल कार्बनला जोडावा. संपलं. आणि डबलचं रूपांतर सिंगलमध्ये करावं, हो का. H ला H, C ला C, H ला H आणि O ला O, डबलचा सिंगल होईल. म्हणजे कसं येईल, HCH सिंगल बॉन्ड O, आहे का. MgCl म्हणजे MgX आहे, MgCl हा भाग कार्बोनिल ऑक्सिजनला जोडावा, हो का. MgCl जोडा इथं. आणि हा R आहे, CH3 म्हणजे R आहे, हा कार्बोनिल कार्बनला जोडावा, हो का. हे CH3 संपले. हे कोण आहे, फार्माल्डिहाइड. फार्माल्डिहाइड म्हणजे प्रायमरी अल्कोहोल तयार होते. फार्माल्डिहाइड म्हणजे की प्रायमरी अल्कोहोल तयार होते. हे कोण आहे, ॲडक्ट. आणि मग आता दुसरी स्टेप करू आपण लगेच. दुसरी स्टेप आता काय करा, दुसऱ्या स्टेपमध्ये काय करा, तर दुसऱ्या स्टेपमध्ये आपल्याला काय करायचं आहे, दुसऱ्या स्टेपमध्ये आपल्याला करायचं आहे ॲसिड हायड्रोलायसिस, हो का. घ्या इथं लगेच काय घेणार तुम्ही, इथं वॉटर मॉलिक्यूल H आणि OH, H+. O आणि Mg मधला बॉन्ड तुटतोय, खेचा खेचा खेचा. हा, आणि कसं आहे, हो का, O आणि Mg मधला बॉन्ड तुटला, हायड्रोजन ऑक्सिजनकडे सुटला, हो का. आला इकडे, संपलं, खराब झालं.
आणि हे MgClOH निघून जाते शेवटला. झालं, संपलं. HCH, CH3O आणि H म्हणजे कसं येईल HCH, आणि OH प्लस काय येईल MgClOH आणि हा तुमचा इथिल अल्कोहोल. झालं, संपलं. फार सोप्या रिएक्शन्स आहेत. फक्त एक वाक्य लक्षात ठेवायचं, ग्रिग्नार्स रिएजंटचा Mgx हा कार्बोनिल ऑक्सिजनला जोडावा, तर ग्रिग्नार्स रिएजंट मधला R हा कार्बोनिल कार्बनला जोडावा आणि डबल बॉन्डचं रूपांतर सिंगल बॉन्डमध्ये करावं.